मुनगंटीवार बोलत होते आणि त्यांनी सांगितलंय की नेमकं आज कशी प्रोसेस आणि कशी प्रक्रिया सगळी पार पडणार आहे। त्यांनी सांगितलंय की आता विधिमंडळ गट नेता निवडल्या गेल्यानंतर जवळपास 3:30च्या सुमारास दुपारी राजभवनामध्ये महायुतीचे नेते जाणार आहेत आणि त्या ठिकाणी गेल्यावरती सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे। त्या संदर्भातलं पत्र राज्यपालांना दिलं जाणार आहे आणि त्यानंतर औपचारिक घोषणा होणार आहे की मुख्यमंत्री कोण असणार आहे आणि महायुतीचं सरकार स्थापन होत आहे। उद्या 5 डिसेंबर आहे। 5 डिसेंबरला महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। मुंबईतील आझाद मैदानावरती हा सोहळा होणार आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आता वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत। अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आज महाराष्ट्रासाठी, कारण की आजच ठरणार आहे महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण असणार आहे आणि अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती औपचारिक शिक्कामोर्तब आज होण्याची शक्यता आहे। ही दृश्य आपण पाहतोय, विधान भवनातली ही दृश्य आहे। अनेक मोठे नेते या ठिकाणी दाखल झाल्याचं आपण बघतोय। देवेंद्र फडणवीस सुद्धा बसले आहेत आणि त्यांच्यासोबत भाजपचे विनोद तावडे सुद्धा आपण बघतोय। चंद्रशेखर बावन सुद्धा आहे, आशिष शेलार देखील आहेत। असे अनेक दिग्गज मंडळी या ठिकाणी दाखल झाले आहेत। या हॉलमध्येच थोड्या वेळात कोर कमिटीची बैठक पार पडणार आहे आणि कोर कमिटीच्या बैठकीनंतर विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडणार आहे। ज्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये भाजपचा विधिमंडळ गट नेता कोण असणार यावरती शिक्कामोर्तब होईल। निकाल लागून विधानसभेचा निकाल लागून जवळपास 2 आठवडे होत आलेले, परंतु अजूनही महाराष्ट्राला नवीन सरकार जे आहे ते मिळालं नव्हतं। त्याची घोषणा सुद्धा झाली नव्हती। मात्र आज ती प्रतीक्षा संपणार आहे, कारण की आज मुख्यमंत्री कोण असणार हे समोर येणार आहे। औपचारिक घोषणा त्याची होणार आहे। तसं गेल्या काही दिवसांपासून पाहतोय भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित आहे, कारण की भाजपला सगळ्यात मोठं बहुमत मिळालंय। 200च्या वरती जागा ज्या आहेत त्या भाजपनं एक हाती मिळवल्या आहेत आणि त्या एक हाती त्यांनी विजय मिळवल्यानंतर आता त्यांचंच सरकार येणार असल्याचं कळतंय। मुख्यमंत्री सुद्धा त्यांच्या भाजपचाच असणार असं समजतंय।